किचन म्हटलं की आपल्याला प्रत्येक वस्तू परफेक्टच हवी असते. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आता थोडंफार ऊन पडायला लागलं आणि बाजारात सुद्धा त्याचे फळं जे आहे तर ते यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मुलांना ते फ्रूट हवीच असतात आणि त्याचा ज्यूससुद्धा घ्यायचा असतो. तर यावेळेस मी बाजारात माझ्या मुलाला घेऊन गेले, त्यामुळे त्याला जे फळं आवडतात ती सगळी त्याने घेतली आणि त्याला पायनॅपलचा ज्यूस आज प्यायचा होता, तर तो मी त्याच्यासाठी बनवला. सुरुवातीला सगळ्यांना सर्दी खोकला हा होतोच, त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये बर्फ वगैरे घातलेला नाही, फक्त पायनॅपल आणि साखर मिक्सरला बारीक करून घेतली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सायसलेलं दूध घातलं आणि ते त्याला खूप आवडलं. तर मुलांना कुठलाही ज्यूस म्हटला की तो आवडतोच. तर ज्यूस वगैरे घेऊन झाला त्यानंतर मग गॅलरीमध्ये ही काही झाडे मी लावलेली आहेत, तर त्याची मी करून घेतली आणि एक तुळशीचं रोप मी नव्याने लावून घेतलं, कारण बरेच दिवस झाले तुळशीचं रोप खराब झालेलं होतं. त्यानंतर दिवाबत्तीची सुद्धा तयारी करून ठेवली. तयारी मी रोज दिवे लावणीच्या आधी करून ठेवते, जेणेकरून वेळेवरती आरामात दिवे लावता येतात. दिव्यात तेल वाती सगळं घालून ठेवलं. त्यानंतर मग एक पार्सल आलं होतं, ते मी ओपन केलं. तर किचन म्हटलं की आपल्याला सगळ्या वस्तू परफेक्ट हव्या असतात. प्रत्येक वस्तू आपण बारकाईने बघतो आणि सगळ्या वस्तू आपल्या आवडीच्या असतात. प्रत्येकीला आपलं किचन हे छान दिसावं असं वाटतं. त्यासाठीच मी साठी नवीन कवर घेतलं. आधीचं कवरसुद्धा भरपूर खराब झालेलं होतं, त्यामुळे मग मी हे नवीन कवर घेतलं. खूप छान होतं. तर हे कवर मी मिशोवरून मागवलं होतं. कवर वगैरे छानपैकी फ्रीजवरती टाकून घेतलं. त्यानंतर संध्याकाळचा चहा, दूध आम्ही केलं. सगळे दिवे लावायच्या आधी मी संध्याकाळचा चहा आणि दूध वगैरे जे आहे ते मुलांना आधीच देऊन देते. मुलांचं दूध झालेलं होतं, त्यानंतर इथे माझा चहा मस्तपैकी उकळत होता. चहामध्ये दूध टाकून घेतलं. आता चहा उकळेपर्यंत सगळी भांडी जी आहे दुपारच्या जेवणाची, मुलांचे टिफिन वगैरे सुद्धा होते, तर ते मी घासून घेतले आणि व्यवस्थित सगळे भांडे जे आहे ते लावून घेतले, कारण दुपारच्या उन्हामध्ये छान अशी भांडी वाळून निघतात. सगळी भांडी जी आहे ती रॅकमध्ये ट्रॉल्यांमध्ये लावून घेतली, कारण काचेची भांडी जी आहे वर ठेवली आणि मुलांच्या हाताला लागली की एखादं भांडं तरी फुटतंच, त्यामुळे मी लवकर ट्रॉल्यांमध्ये सगळे भांडे जे आहे ते लावून घेते. त्यानंतर चहाची थोडी भांडी पडलेली होती, तर ती मी घासून घेतली आणि गॅस ओटा जो आहे तो स्वच्छ क्लीन करून घेतला, कारण परत संध्याकाळचा स्वयंपाक करायचा म्हटलं की आपल्याला सुद्धा छान उत्साह येतो. म्हणून मग सगळा गॅस ओटा मी व्यवस्थित क्लीन करून घेते आणि चहा माझा करून झालेला होता. त्यानंतर चहा घेऊन मी मस्त गॅलरीमध्ये निवांत झाडांसमोर बसून चहा घेते. मला खूप शांत आणि छान वाटतं. काय वाटलं तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटूया तोपर्यंत बाय.